नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज दिनांक 2 डिसेंबर. आज आपण 85 नंबरचा पेपर ॲनालिसिस करत आहोत. आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आणि आपलं टार्गेट मिशन आहे की 2025ची पोलीस भरती. आपल्याला 85+ मार्क कसे मिळवायचे आपण ते बघत असतो. तुम्हाला प्रत्येक प्रश्न बघायचा आहे. प्रत्येक प्रश्न पॉज करून कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्या प्रश्नाचं उत्तर काय आणि तुम्हाला किती मार्क पडले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये शेवटी कळवायचं आहे. आज आपण लातूर जिल्हा पोलीस शिपाई 2024मध्ये कोणत्या विषयातून किती प्रश्न व कोणते प्रश्न इजी आले होते किंवा मॉडरेट होते किंवा टफ होते, वारंवार येणारे टॉपिक हा आज आपण बघणार आहोत. 2024चा पेपर आहे लातूर जिल्ह्याचा. तर चला आजचा आपण पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न होता त्या पेपरमधला की कोणते बेट हे लातूर जिल्ह्यामध्ये आढळून येते? हत्ती बेट, निलंगा बेट, घोडा बेट, खासरा बेट. कोणते बेट आहे? ऑप्शन क्रमांक 2 निलंगा बेट. आता हे निलंगा बेट कुठे आहे? लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात एक ऐतिहासिक स्थान म्हणून निलंगा बेटला ओळखलं जातं. लातूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हे कोणते डॉक्टर आहेत? छातीचे, हाडाचे, डोळ्यांचे आणि कॅन्सरचे. कशाचे? छातीचे. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. आता मित्रांनो, हा मागच्या वेळेस विचारला होता मतदारसंघाचे खासदार. आता आणखीन खासदार कोण होते जे लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार कोण होते? त्यांचं नाव होतं डॉक्टर सुधाकर श्रीराम शिंदे. काय होतं? डॉक्टर सुधाकर श्रीराम शिंदे हे लातूर जिल्ह्यातील विद्यमान खासदार आहे, ते डॉक्टर आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न. लोकसभा निवडणूक 2024मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सार्वजनिक जागा मिळाल्या? काँग्रेस, NCP म्हणजे शरद पवार गट, भाजप यापैकी नाही. कोणाला मिळाल्या? भाजप सरकारला मिळाल्या. ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य आहे, भारतीय जनता पार्टी. आता मला तुम्हाला एक विचारायचं आहे, भारतीय जनता पार्टीची स्थापना कधी झाली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये खालील कोणता विधानसभा मतदारसंघ समाविष्ट नाही? औसा, लोहा, निलंगा यापैकी नाही. कोणता नाही? लोहा. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. आता लोहा का नाही? तुम्ही म्हणशाल सर लोहा का नाही? कारण लोहा हा नांदेड जिल्ह्यातला आहे. कोणत्या जिल्ह्यातला आहे लोहा? नांदेड जिल्ह्यातला आहे, लातूर जिल्ह्यातला नाही आहे. पुढचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? रायगड, पुणे, शिवनेरी यापैकी नाही. कुठे झाला? शिवनेरी. ऑप्शन क्रमांक 3 शिवनेरी. पुढचा प्रश्न आहे, 6वा प्रश्न आलेला होता पेपरमध्ये. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला? प्रतापगड, कोकणगड, औसा यापैकी नाही. कोणता केला? प्रतापगड. ऑप्शन क्रमांक A हे तुमचं योग्य उत्तर आहे, प्रतापगड. पुढचा प्रश्न. शिवराज पाटील चाकूरकर हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहे? पंजाब, महाराष्ट्र, मणिपूर यापैकी नाही. कोणत्या राज्याचे शिवराज पाटील चाकूरकर?
पंजाब राज्याचे. ऑप्शन क्रमांक 1 पंजाब. पंजाब राज्याचे राज्यपाल आहेत ते. खालीलपैकी कोणत्या गोष्टीला GI टॅग प्राप्त झाला? निलंगा राईस, पाटोदी चिंच, औसा किल्ला यापैकी नाही. पाटोदा चिंच. ऑप्शन क्रमांक 2 पाटोदा चिंच. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेत एकूण किती जागा आहे? 79, 288, 545 यापैकी नाही. किती आहे? 79. ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. 79 कशा? 78 जागा सदस्य संख्या विधानसभेची, आणि जी एक जागा असणार आहे प्लस 1 ती अध्यक्ष असणार आहे. म्हणजे असे किती झाले मित्रांनो? 79. लातूर जिल्ह्याचा एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के वनक्षेत्र आहे? 10, 23%, 33%, 5% पेक्षा कमी यापैकी नाही. किती आहे? 5% कमी आहे. लातूर जिल्ह्यात वन क्षेत्र हे 5% कमी आहे. ऑप्शन क्रमांक 3 हा टिक करशाल मित्रांनो तुम्ही. लातूर जिल्ह्याची स्थापना कधी झाली? 1981, 1947, 1950 यापैकी नाही. कधी झाली? 1981 मध्ये झाली. ऑप्शन क्रमांक 1 1981. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये सभापती कोण? रमेश बैस, नीलमताई गोरे, पंकजा मुंडे, राम शिंदे. कोण आहे? नीलमताई गोहे. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. नीलमताई गोहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानमंडळाचे मुख्य सचिव कोण? सुजाता सैनिक, नितीन कॅप्टन, मनोज सैनिक यापैकी नाही. कोण आहे? सुजाता सैनिक. ऑप्शन क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. पुणे येथे शनिवार वाडा कोणी बांधला? पेशवे, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यापैकी नाही. कोणी बांधला शनिवार वाडा? पेशव्यांनी बांधला. ऑप्शन क्रमांक 1 पेशवे. पुढचा प्रश्न आहे, संसदेमध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट असतात? राज्यसभा व लोकसभा, राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा. आता संसद कशाला म्हणतात मित्रांनो हे तुम्हाला पहिल्यांदा माहीत पाहिजे. संसदेमध्ये कोणते घटक असतात? संसद कशी बनते? पहिला राष्ट्रपती असतात, त्याच्यानंतर कोण असती? लोकसभा असती, जे आपण खासदार निवडून देतो ते लोकसभा, आणि शेवटची राज्यसभा. या तिन्ही गोष्टी एकत्र मिळाल्यानंतर संसद तयार होते आपली. लक्षात राहील सगळ्यांचा. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. भारतातील राष्ट्रपती महोदया या कोणत्या राज्याच्या आहेत? तामिळनाडू, कर्नाटक, ओडिसा यापैकी नाही. ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो ओडिसामधल्या आहेत. द्रौपदी मुर्मू कुठल्या आहे? ओडिसामधल्या आहे. उदगीर येथे सन 1760 सालचे युद्ध मराठा सैन्याने कोणाच्या विरुद्ध लढले? आदिलशाह, निजाम, मुघल यापैकी नाही. 1760चं युद्ध कोणासोबत लढले उदगीर येथे? निजामांसोबत. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. ते कोणाकोणात झालं होतं? उदगीर येथे मराठे आणि हैदराबादचा वर्सेस हैदराबादचा निजाम.
पुढचा प्रश्न आहे, सर्वात जास्त कालावधीत भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे कोण? नरेंद्र मोदी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यापैकी कोणीच नाही. कोण आहे? जवाहरलाल नेहरू. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. जवाहरलाल नेहरू म्हणजे आपले नेहरू चाचा नेहरू. त्यांनी किती वर्ष केले? 17 वर्ष. कदाचित पुढच्या निवडणुकीमध्ये जर मोदी निवडून आले, नरेंद्र मोदी पंतप्रधान, तर त्यांचा हायेस्ट रेकॉर्ड होईल, कारण आत्तापर्यंत 3 वेळेस ते येऊन गेलेले. तिसरी टर्म त्यांची चालू आहे. तर चौथ्यांदा आले तर मग त्यांचा कालावधी पंडित जवाहरलाल नेहरूंपेक्षा जास्त होऊ शकतो, असाही प्रश्न पुढं बनू शकतो. किंवा 2 नंबर कोण जास्त दिवस पंतप्रधान म्हणून राहिलं, तर नरेंद्र मोदी हे योग्य उत्तर राहणार तुमचं. पुढचा प्रश्न, भारतातील लोकसभेचे स्पीकर कोण आहे? ओम बिर्ला, राहुल नावरेकर, नरेंद्र मोदी यापैकी कोणीच नाही. सध्या कोण आहे? ओम बिर्ला. ऑप्शन क्रमांक 1. UPIचे लॉंग फॉर्म काय आहे? युनिफाईड पेमेंट इंटरफेरन्स, युनिफाईड पेमेंट इंटरनेट यापैकी काहीच नाही. काय? ऑप्शन क्रमांक 1 युनिफाईड पेमेंट इंटरफेस. ऑप्शन क्रमांक 1 UPIचा लॉंग फॉर्म. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा, जळगाव, नांदेड यापैकी नाही. कशात आहे? बुलढाणा. ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, यवतमाळ. कुठे? मुंबई उपनगर. ऑप्शन क्रमांक 1. यालाच काय म्हणतात? बोरीवली नॅशनल पार्क म्हणून सुद्धा ओळखलं जातं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानला दुसरं नाव म्हणजे बोरीवली नॅशनल पार्क. पुढचा प्रश्न आहे, भारतात सरंजाम प्रणालीचे जनक कोण? मुघल, अशोक, रामानुजन यापैकी कोणीच नाही. कोण आहे? मुघल. ऑप्शन क्रमांक 1. सर्वात लहान विषम संख्या कोणती? खालील पर्यायापैकी 1, 3, -1 यापैकी नाही. कोणती आहे? ऑप्शन क्रमांक सी किंवा -1. आता मित्रांनो, ती कशी? विषम संख्या या पॉझिटिव्ह पण असतात आणि निगेटिव्ह पण असतात. संख्या रेषेनुसार हा 0, 1, 2, 3, हा इकडं -1, -2, -3. हा 3 0पेक्षा मोठा आहे, हा 1 मोठा आहे, -1 0पेक्षा लहान आहे, त्यामुळं -1 हे योग्य उत्तर आहे. शेवटचा प्रश्न मित्रांनो, 120चे 8% म्हणजे 6चे किती टक्के? ऑप्शन आहे 150, 180, 160, 140. आता ते कसं सोडवायचं? 120चे किती टक्के? 8% काढायचे. म्हणजे 120 गुणिले 8% म्हणजे किती? हा 0 गेला, हा 0 गेला, हा 2 पंचे 10 आणि हा बेसिक 6 2 12. ओके. असं उत्तर किती येतं? 9.6. ज्यावेळेस 6 गुणिले 8 भागिले 5 करशाल, 8 × 48 आणि 5 केलं तर किती? 9.6 हे तुमचं आन्सर येणार आहे. म्हणजे 8% किती 120चे? 9.6. आता त्याचे किती काढायचे आपल्याला? 6%. आता ते कसे काढणार? 9.6 = 6चे किती? x%. म्हणजे किती काढायचे? म्हणजे x. आता 1ची व्हॅल्यू काढायची म्हणल्यावर कसं करणार? x =
9.6 भागिले 6 इंटू 100. याचं ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करशाल त्यावेळेस किती येणार आहे? 160 येणार आहे. ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण लातूर पोलीस भरतीचा पेपरमधले पहिले 25 प्रश्न आपण ॲनालिसिस केलेले आहेत. 25 प्रश्नापैकी किती मार्क मिळाले तुम्हाला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून सांगू शकतात. आज आपण येथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.